नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे इथे शेवग्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे आपण आज पाण्यात काढून देत आहोत. प्रत्येक झाडाला आपण एवढं देत आहोत, 1 लिटरच्या जवळपास प्रत्येक झाडाला. याच्या अगोदर पण आपण 15 दिवसाखाली दिलं होतं. झाडं जे आहेत ते आपले काही पाने पिवळे होऊ लागले, त्यामुळे आपण देत आहोत. 10-12 दिवसाखाली दिलं ते एकदा. खालचे पाने जे आहेत ते पिवळे होऊ लागले, त्यामुळं आम्हाला वाटलं पाणी खूप झाले. आणि ठिबक जे आहे ते ठिबक आपण झाडापासून 6 इंच दूर घेतलेलं आहे. हे बघा, खाली पाणी पिवळे पडू लागली. हे बघा, तर यानंतर पाणी पिवळे आपण जेव्हा स्ट्रिचिंग केली ती याची ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास, त्यानंतर पाणी पिवळे पडणं जे आहे ते कमी झाले. हे बघा, त्यानंतर पाणी काही पिवळे नाही पडले. वाढ पण चांगली झाली. फक्त आपली लागवड जी आहे ते एकदम थंडीचा महिना खूप पडल्यामुळे, डिसेंबर महिना खूप थंडी पडल्यामुळे आपल्याला उगवण व्हायला वेळ लागला. जवळजवळ 20 दिवस लागलेत. 20 दिवसानंतर आपल्याला दिसू लागले. तर हे जे आपले आहेत 252 झाडे आहेत. पुन्हा आपण जे आहे तर आपले काही ठिकाण जे आहेत आपले निघले नव्हते. हे बघा, या ठिकाणी लहान आहे, नंतर बी टाकले, काही उशिरा निघले हे. आणि याच्या पुढचे जे आहे ते चांगलं निघलेलं आहे. फक्त आपण पाणी याला खूप झाल्यामुळे हे करण्यात आलं. आपण जे ठिबक आहे ते दूर घेतलं. कारण आपण ज्याच्याकडून मार्गदर्शन घेत आहोत त्याने आम्हाला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. पाणी खूप होत आहे म्हणजे त्यामुळे झाडं पिवळे पडत आहेत. आणि त्यांनी पुन्हा आपल्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासची ड्रिचिंग करायला पण सांगितली होती. कारण शेवगा झाडे जे आहेत पाणी आणि याचा जास्त जमत नाही, आणि आमच्याकडून तीच थोडीफार चूक झाली ती. तरी आता पण ठिबक दूर नेल्यामुळे फरक पडला. आणि पाणी पण आम्ही 5-6 दिवसानंतर देत आहोत. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. शेवग्याविषयी पुढील अपडेट आपण देतच राहू. तोपर्यंत जय जवान जय किसान. चॅनल आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.